तुम्हाला एक या ठिकाणी बसल्यानंतर काही जणांनी मला निवडणूक निकालानंतर पहिल्यांदा पाहिलं असेल. काही या 2 दिवसामध्ये बरेचसे मला भेटायला येऊन गेले. ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी जे होते त्यांनी सगळे चित्र बघितलं. या निवडणुकीचा पराभवाचा माझ्यावर कुठलाही परिणाम जर कोणाला दिसला असेल तर त्यांनी इथे समोर येऊन सांगावं. आता हा प्रश्न पडतो की निवडणूक लढल्यानंतर हार किंवा जीत होणार, पण थोडं तरी दुःख माणसाला होतं. मला दुःख याच्यासाठी झालं नाही की ज्या गोष्टींनी पक्षाला गेल्या वर्षभरापासून 2 वर्षापासून सांगत होतो की पक्षामध्ये काही बदल आवश्यक आहेत, पक्षाने माझं ऐकलं नाही. तर आपण थांबलो नाही आणि शेवटी जो यायचा तो परिणाम आला. मी 1 वर्षभर जे पक्षाच्या बाहेर राहिलो यामध्ये ही जी कीड पोचली गेली. खरं तर विधानसभेपासून या गोष्टीला सुरुवात झाली आणि भारतीय जनता पार्टीला संपवण्याचा कट हा विधानसभेमध्ये शिजलेला होता. आणि आज खऱ्या अर्थाने आपण तरी पूर्णपणे संपलेलो नाही. आज मदन बापूंनी त्याचा गड राखला आणि त्याच्या गडामध्ये आपण त्याच्या छातीवर हा एक भगवा या ठिकाणी आपण रोवलेला. आपली सुरुवात आहे, एक नवीन सुरुवात आपल्याला करायची. पण ही करत असताना आताच आपण जो काही ठराव मांडलेला आहे याला माझं वैयक्तिक मी अनुमोदन दिलेलंच आहे. पण यावेळेस तरी पक्षाने याकडे थोडं गांभीर्यानं बघावं आणि एकदा का ही आपली अंतर्गत जी आस्तीनातली जी काही सापा आहे ही जर आपण व्यवस्थित ठेचली नाही तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद असतील किंवा पुढची आपली लोकसभा असेल त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं पराभवाला सामोरं जावं लागेल. आणि तुम्हाला काही करायची गरज नाही. खऱ्या अर्थाने तुम्हाला आज जे बोलवलंय की तुम्ही जी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली त्याचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोलवलंय. पण जे काही तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असेल, काही गैरसमज असतील ते थोडेसे दूर पण झाले पाहिजे. कारण तुम्हाला आता डिवचणारे लोक भरपूर असतील. कारण तुम्ही सगळे पराभूत आहात. पण तुमची मानसिकता ही मानसिकतेमधून जर तुम्ही चालाल तर पुढे तुम्ही काही करू शकणार नाही. तुम्ही एकच लक्ष ठेवा, ज्या पद्धतीने मी सांगितलं की आपले हे 2 शिलेदार या ठिकाणी यांच्याशिवाय मी कुठल्या घरी बसत नाही. भारतीय जनता पार्टी हा सत्तेतच राहील. यांना मात्र 18 आणून सुद्धा यांना सत्तेबाहेर कसं घालवायचं येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये यांचे जे आहेत ते काही नीतीने आलेले नाहीये, ते अनितीनेच आलेले आहेत. आणि आपला विरोध आपली निवडणूक एवढ्यासाठी होती. मी माझ्या सर्व भाषणांमधून सांगितलं याचा भ्रष्टाचार सांगितलं आणि तोच पैसा या ठिकाणी तुमच्या समोर आला, तुम्हाला पराभूत व्हावा लागला. ते पण आपल्याला मान्य आहे. खऱ्या अर्थाने जर यांच्यात नैतिकता असती तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती, कार्यकर्त्यांना जोड दिली पाहिजे. आता इथे मीच नाही तर बाबूदादांनी सांगितलं, माझा मुलगा जरी या ठिकाणी उमेदवार होता मी त्याच्या प्रचाराला कधी गेलो नाही, एक सभेपुरता गेलो. मी कधी कोणाला खूप पर्सनल फोन केले नाही. कारण एक कार्यकर्ता त्याच्या बळावर उभा राहायला पाहिजे. आणि काही हरामखोरांनी जो प्रचार केला की एका घरामध्ये 3 तिकीट आणि तुमच्या आईला तुमच्या असता तर तुम्ही उभं राहायला पाहिजे होतं. पुढे गाडी शेकूट घालणारे हरामखोर या ठिकाणी बोलत होते, अरे मग इतके वर्ष तुम्ही जर पक्ष होता, तुझा काका त्या ठिकाणी हरामखोर त्या ठिकाणी सरपंच होता, तर तू तिथं झक मारायला पाहिजे होती, इथं का आला? तुम्ही सुपारी घेतलेला, तुम्ही सुपारी घेऊन काम करत होते, पद्धतशीरपणे काम करत होते. कारण तुमचे जे काही धंदे या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तडजोडी केल्या. तुम्ही विडा उचललेला होता. अरे थोडी तरी म्हणतात की आम्ही RSSचे आहोत. कसला तुम्ही RSSचे? तुमची पाळामुळं लोकांना माहिती नसतील ते साले
पैदाशी काँग्रेसचे आहेत, हे नंतर आरएसएसचं नाव घ्यायला लागले. मोदीजी आल्यानंतर हे आरएसएसचे नाव घ्यायला लागले. ते पैदाशी काँग्रेसचा बाप या मालेगाव शहराच्या काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होता. हे सांगतात आम्ही ब्राह्मण आहोत, सगळे ब्राह्मण काय आरएसएसचे थोडे असतात. आणि ज्या पद्धतीने लोकांमध्ये भ्रम निर्माण केला, हे विसरून गेले. आणि जे पक्षाचे काही आहेत सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे, याच्यातून एकही सुटणार नाही. यथा अवकाश पहिले तर यांच्या नांग्यात घेतायचे आहे, ज्यांनी आपल्या कार्यकर्त्या मागे सोडा. संजय कार्यकर्ते आपण मी युती तोडायला का म्हणत होतो? अरे जे कार्यकर्ते आपले 2-2, 5-5, 7-7 वर्षापासून या ठिकाणी मेहनत घेत आहेत, जनतेमध्ये सेवा देत आहेत, कोरोनामध्ये त्यांनी प्रचंड काम केले, त्यांना लोकांसमोर मला घेऊन जायचं होतं म्हणून मी युती तोडायचं. आज सांगतात की युती केली असते तर 8 आले असते. अरे भिकाऱ्यांनो, आपण आपला पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि तो महाराष्ट्रात पण आहे, देशात आहे. माझं लक्ष असं होतं की हा मालेगाव शहरात सुद्धा झाला पाहिजे, पण तुम्ही गद्दारांनी हा पक्ष आणखी तळात नेला. तुम्ही नव्हते त्यावेळेस मी एकट्याने नाव काढलेत ना. हा पक्ष संपवला तुम्ही, याला कुठेतरी उभारी देण्याचं काम सुद्धा 2 महिन्यापूर्वी मीच केलं, तर तुम्हाला उमेदवार सुद्धा मिळाले नसते. आणि जे मिळालं, तुम्ही जी काही युतीची जे काही तुमच्या समोर हाडकं टाकली जात होती कुत्र्यांनो, ती हाडकं सुद्धा तुमच्या पोटात गेली नसती. तुम्ही याला ओळखत नाही. ते देवा पाटीलला आता कळालं. आता गजवानांनी सांगितलं, गजवानाचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल ना. काय बोलला? काम करायचं असतं तेव्हा ही शुगर फॅक्टरी आपल्याकडनं सगळं काही करून घेते, मात्र जेव्हा आपली वेळ येते त्यावेळेस मात्र हे त्यांचेच असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पक्षात असेच लोक पाहिजे जे फक्त आपल्या पक्षातील आपल्या विचाराचे पाहिजे. एकही गद्दार या पक्षामध्ये राहता कामा नये. असं करायचं असेल तर ह्या पार्टीमध्ये काम करायचं, अन्यथा वेळ आली तर पार्टी सोडायची वेळ जरी आली तर ती सोडायला पण घरी बसलेलं परवडेल. 5-5 वर्ष मेहनत करायची, तुम्ही हे गद्दार पोसायचे आणि ह्या गद्दारांनी नंतर वेळेवर येऊन आता हा प्रसाद बापू आहे, याला पक्षाने काय कमी केलं नाही, फक्त त्याला कुठं मान सन्मान दिला नाही. त्याने आज बिचारा उमेदवारांचा काय करू, त्यांच्याकडे सूत्र होती त्यांच्यावर नाराज हो, त्यांच्याबद्दल तक्रारी कर आणि पक्षाचा नेता म्हणतो. थोडीतरी शरम वाटली पाहिजे. तू आता कमीत कमी नाही काय तर 3-4 लोकांचा या ठिकाणी बळी घ्यायचा, तरुण उमेदवारांचा बळी घ्यायचा. निवडणूक लढताना आपली काही गुपितं असतात, काही प्लॅनिंग असतात. आता ते करताना इथे आमची समजा उमेदवारांची यादी फायनल झाली, मानस हॉटेलला बसून आम्ही गिरीश सगळी यादी फायनल केली. आणि तुम्ही ते लक्षात घ्या, जे उमेदवार असतील किंवा काही कार्यकर्ते आपल्या आपल्या भागातल्या कार्यकर्त्यांच्या काही त्यांच्या ज्या उमेदवारांच्या झाल्या या 1 वाजेपासून सुरुवात झालेली 5:30 पर्यंत शिवसेनेच्या उमेदवार फायनल झाल्या. आपली खबर त्यांना गेली कोण यादीत आहे, त्यानुसार त्यांनी उमेदवार बदलले. हे असे जर गद्दार या पक्षामध्ये असतील तर पक्ष कसा वाढेल? 9चे 2च होतील. त्या गद्दारांना आधी बाहेर काढायचं. तेच गिरीश भाऊ या ठिकाणी प्रचार कसा चालला काय आढावा घेण्यासाठी आले. बंडू काकांच्या घरी मिटिंग झाली. संदीप बापूला त्या मिटिंग मधून बाहेर जायला सांगितलं आणि मी बघत होतो. एक शब्द मला त्या ठिकाणी बोलता आलाय. मला खूप काही मांडायचं होतं, पण मला माहिती आहे की जे काही मी मांडेल हे सगळ्याच्या सगळं लगेच तिथून 15-20 मिनिटात दादा हुसेनकडे जाईल. जे गद्दार त्या ठिकाणी बसेल पाहून समोर, म्हणजे आपण काय करायचं काय नाही करायचं, आर्थिक नियोजन कसं करायचं काय करायचं हा सगळा विचार विनिमय जर आपण करायला बसलो आणि त्याच्यात समोर हे गद्दार त्या ठिकाणी बसलेले होते तर मी बोलणार कसं. आज काय झालं का मागच्या 4-5 वर्षांमध्ये नुसतं भाजपमध्येच नाही तर संघामध्ये सुद्धा काही लोक प्लॅन केले गेले कृषी साहेबांकडे आणि आज 30 लोक आपल्याला त्रासदायक ठरले. संघाने कधी कमळाच्या विरोधात काम केलं नाही. ज्यांनी कदम उचलले तो अतुल शिवण्यासारखा हरामखोर संघाचा पदाधिकारी तो माझ्या विरोधात माझं फिरत होता. काही पदाधिकारी त्यांचा अजून मी माझ्याकडे पुरावे नाही, जे पुरावे आले तेच बोलतो. हा अधिकारी यांचा कार्यकर्ता राहिलेला आहे. तो एक संदीप भुसे तिकीट फायनल होण्यापर्यंत प्रत्येक बैठकीला होता. तो कोर कमिटीत होता. कोर कमिटीत ज्या
ज्यावेळेस आपले सगळे यादी फायनल झाली, ती यादी फायनल झाल्यानंतर हा तुम्ही दाखवा मला, हा तुमच्या प्रभागात तरी दिसला का किंवा इतर ठिकाणी कुठे काम करताना दिसला. ही पद्धतशीरपणे प्लॅन केली गेलेली लोक हे पक्षाचा आपला सत्यानाश लावतायत. त्यांच्यामध्ये एवढी ताकद नाही. मी टाकलं होतं फेसबुकला, हमें तो अपने ने लूटा, गैरों में का दम था, हमारी कश्ती जहां डूबी वह एक गद्दार थे. जसं आम्ही कधी हारलो, कधी यांना आम्ही मोजलं. समोरासमोर कार्यकर्त्यांची लढत झाली असती तर मी जे सांगत होतो की आपले 9चे 8च होणार होते. पूर्ण कुटुंब उतरलं. अरे लढू द्या ना कार्यकर्त्यांना, युतीचेच कार्यकर्ते. आम्ही तर त्याच पद्धतीने लढलो. आम्ही खालचे कुठले आरोप केले नाही. आणि असं असताना तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण कुटुंब उतरवतात, बरोबर फिरतात. तर जास्त निवडून आले भाजपाचे, उद्या युती म्हणून तुमच्या कामात आले असते. हा पाडलं, कशासाठी पाडलं हे सगळं मालेगावला माहिती आहे. पण पाडण्यात त्यांच्या स्वतःमध्ये एवढा दम कधीच नाही की ते सुनील गायकवाडला पाडू शकतो. आधी चॅलेंज देतो, राजीनामा त्या तुमच्या लोकांना परत निवडणूक होऊन दाखवा. आणि या गद्दाराला आता कसं उभारतो ते आम्ही पाहतो. आमच्यातल्या गद्दारांमुळे तुम्ही जिंकला आहात, त्याच्यामुळे फार काही असं वेगळं समजू नका. आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे आम्ही लक्षात आणून देऊ. आम्ही आता लोकसभेला पण तुमच्या विसंबून राहणार नाही. एक आमचं स्वतःचं संघटन गद्दारांना बाहेर काढून आम्ही जे मजबूत करू, त्या संघटनेच्या बळावर आम्ही येणारी लोकसभा तुम्हाला या ठिकाणी जिंकून जाऊ. हारलेल्या मानसिकतेने आपण कधी जिंकू शकत नाही. मन मजबूत ठेवा. तुम्हाला हारण्याची कारणं सांगितली, आपण हारलेलो नाही. आपल्याला आपल्या गद्दारांमुळे हार पत्करावी लागली. सोयगावच्या पॅनलमध्ये तेच झालं, माझ्याकडे ते झालं, तिकडे 1 नंबर पॅनल मध्ये तेच झालं. संगमेश्वरातली यांच्या विरोधात पैसे वाटण्यात आले. आता थोड्या मतांनी काही उमेदवार पडले. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. तो मुकेश विनोदानंद मित्र मुकेश झुंझुनवाला असेल, तो रवीश मारू, यांच्याकडे पद आहेत. हे प्रदेशाचे पद घेऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करतो. अजून काही यादी माझ्याकडे. मला पडलो काय हरलो काय मला याचं स्वर सुटूक नाही. हा 23 वर्षापूर्वी एक समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेला हा प्रभाग, याला आपला हिंदुत्ववादी पक्षाचा भाजपचा बालेकिल्ला तयार केला आणि 23 वर्ष मी तो राखला. आज तो आपल्या गद्दारांमुळे त्याच्यामध्ये आज 2 समाजवादी निवडून आलेले. ह्या गोष्टी आज यांच्या भरोशावर त्यांनी उमेदवाऱ्या केल्या, गद्दाऱ्या केल्या. आता हे यांना कसे वाचवतात ते बघू. आज तर पोलीस संरक्षण, पोलिसांकडे काहीतरी अर्ज फाटे करून संरक्षणाच्या मागण्या करत फिरत आहेत. काहीतरी बजरंग दलाचे काही कार्यकर्ते आहेत, कसायांकडून थोड्या हप्ते घेणारे, हे आपल्या विरोधात की हिंदुत्वाच्या कैवारी आम्हीच आहोत. त्या सगळ्यांचा भेद बघायचा. काही गोष्टी घडल्यानंतर सगळे बरोबर लवकरच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट मिळेल हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. गद्दारांना माफी नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. काय जे भोगावं लागेल ते सोसावं लागेल ते सोसू, भोगू, ते मी एकटा करेन. त्या तुम्हाला मी कोणाला इन्व्हॉल्व करणार नाही. जेवढा पैसे घेणारा मतदार होता तेवढा शून्य मतदार पण होता. शून्यांनी काय केलं ते शून्य पण विसरले. शून्य लोक काहींना धमक्या दिल्या गेल्या, त्यांना दम भरला गेला. जर सुनील गायकवाडला मतदान केलं तर लक्षात ठेवा पैकीतून आम्हाला सांगतो. मग आम्ही काय करायचं? सगळ्या गोष्टींचा वापर होईल आणि बरेचसे चुका लक्षात आलेल्या आहेत. पण आधी आपल्या आस्थानीतले साफ घेतायचे, नंतर बाकीचा विषय आपण हळूहळू पुढे करू. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. 5 वर्षामध्ये माझी गॅरंटी मी तुम्हाला देतो की भाजप बघा, तुम्हाला जे माझं स्वप्न राहिलेलं आहे, यावेळेस वाटत होतं पूर्ण होईल, जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे, येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणाच्याही भरोश्यावर न राहता हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष या मालेगाव शहरातला 1 नंबरचा पक्ष करण्याचं काम मी जबाबदारी माझ्या स्वतःवर घेतो. आणि सांगतो आपल्या सगळ्यांचे शतशः आभार. आजचा हारलेल्या मेळाव्यामध्ये आलेला खरा हा कार्यकर्ता, हाच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय